येणाऱ्या काही तासातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे। मुंबई येथे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। भाजपाने सर्वाधिक जागा मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि काही वेळेतच देवेंद्र फडणवीस ही शपथ घेणार आहेत। या संपूर्ण शपथविधीच्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आता कुठेतरी गालबोट लागतानाच दिसत आहे। यामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा समोर येतोय। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे या संपूर्ण शपथविधी प्रक्रियेमध्ये नाराज पाहायला मिळत होते। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांचा सहभाग कमी होता, तितकासा नव्हता आणि त्यानंतरच आता विविध बातम्या आणि विविध चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। एकनाथ शिंदे हे कोणत्याही पदासाठी शपथ घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे। गेल्या काही तासांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। परंतु चर्चांना उधाण आल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ न घेणार असल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये आता नुकतीच एक पत्रिका देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एनसीपीचे अजित पवार त्याचबरोबर भाजपचे देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत त्यांची नावं आहेत, परंतु एकनाथ शिंदेंचं नाव या पत्रिकेमध्ये नसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री खातं पाहिजे आहे, परंतु त्यामध्ये तिढा सुटत नसल्याने ठाम निर्णय न आल्याने अजूनही यावर तोडगा न निघाल्याने एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री पदासाठी तयार आहेत का, तसंच ते पद घेतील का असा देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिला आहे। त्यामुळे आजच्या या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असेल तर ती कोणत्या मंत्रिपदासाठी असेल, तसंच ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतात का हे पाहण्यासारखं असेल।